भक्ती करताना मनात अनेक प्रश्न येतात आणि आपण ह्या प्रश्नांच्या जाळ्यात अडकत जातो. ह्याच प्रश्नाच्या जाळ्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी माऊली आज आपल्याला मार्ग दाखवतील. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी राधा. तुमचं स्वागत आहे डे 5 ऑफ डिकोडिंग हरिपाठ ह्या सिरीजमध्ये हरिपाठ चिंतन ह्या पेजवर. आज आपण हरिपाठाचा तिसरा अभंग समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही त्या आकार तेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. माऊली आपल्याला म्हणतात की भगवंताचे दोन स्वरूप आहे, एक म्हणजे सगुण आणि दुसरं म्हणजे निर्गुण. सगुण म्हणजे ज्याला गुण रूप आणि आकार आहे, निर्गुण म्हणजे जो निराकार आहे, जो बुद्धीच्या आकलनाच्या पार आहे. अशा गोष्टीच्या शोधात जर तू जाशील तर तुला त्याचा काहीच अंत सापडणार नाही. त्यामुळे मी तुमच्यासाठी सगळा विचार करून, सारासार विचार करून हरिपाठ हा एक मार्ग राखून ठेवला आहे. तू हरिपाठाचा नक्कीच अभ्यास कर. नंतर माऊली आपल्याला म्हणतात की सगुण रूप श्रेष्ठ की निर्गुण रूप श्रेष्ठ, ह्या विचारात अडकून तू तुझं जीवन व्यर्थ करू नकोस. आणि माऊली आपल्याला म्हणतात की आपण आजही देवाचं खरं रूप ओळखू शकत नाही. आपण चराचरात ईश्वर आहे हे मानणारे लोक आहोत. तर तूही हेच पक्क मनात धरून नामस्मरणाचा अवलंब कर आणि सतत देवाचं नाव ध्यानी मनी ठेव, ज्यामुळे तुला एकाच जन्मात अनंत जन्माचं पुण्य लाभेल. आणि माऊली आपल्या सगळ्या प्रश्नांना आणि विचारांना आळा घालण्यासाठी नामस्मरण हाच एक मार्ग आपल्याला सांगतात. ह्यामुळे माऊली आपल्याला उपदेश करतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जय हरी माऊली. कमेंटमध्ये हरिहरी नक्कीच लिहा.